हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज काय माहिती काय मला असं अनइझी फील होतं एकदम. असं वाटतं नुसतं झोपावं. मला बिलकुल असं असं नाही का एनर्जी लो वाटते एकदम. तर चला आज तर माझ्याकडं देऊन आणायचं काम आहे, कारण सुनीलला औषध मारायचं आहे. पाठीमागं आमचे डोंगळे, तर त्याला औषध मारायचं आहे सुनीलला. इकडं तयारी चालू आहे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या औषध मारायची. शेतकरी माणूस. शेतकरी झालो मी. पप्पा गेले. चालू द्या तुमचं काम, मी पण आवरते. हा देते. तर चला मी पण घेते माझे कामावरून. पहिले तर देवपूजा करते आणि मग बाकीच्या कामाला लागते. छान अशी देवपूजा झाली आहे. आता स्वयंपाकाची तयारी करते. 8 वाजून गेले. पहिले तर चहा घेते मग स्वयंपाक. झालं का औषध मारून? लय लवकर. अंदाज चुकला. 2 पंपाचं औषध सांगितलं, एका पंपातच मारून झालं. मग आता काय करतो, आज एक पंप मारला ना, उद्या सकाळी परत एक पंप मारतो त्यालाच. पण त्याच्यामध्ये गवत जायचं बी औषध टाकून मारतो, म्हणजे निंदायचा बी ताण नाही राहिला माझी. वाढवा उद्योग नका करून ठेव फक्त. वाढवा उद्योग नाही म्हणते त्याला दिमाग लावून शेती करणं. बर. पण आज मी कढी बनवते. कढी बनवणं हा तर माझ्यासाठी मोठा टास्कच आहे, कारण मी कधी कढी बनवत नाही. कढी आत्ताच बनवता आणि एकदाच बनवली होती, ती पण सुनीलला आवडली नव्हती. पण आज मी कढीच बनवणार आहे, कारण आमचं मिक्सर खराब झालं आहे आणि त्यातून बिलकुल काहीच निघत नाही मसाला वगैरे. तर दुसरा काही ऑप्शनच नाही मला. मी आज कढीच बनवणार आहे आणि कढी त्यांना दोघांना पण आवडती. पण आता मी चांगलं बनवण्याचंच ट्राय करेन, बघू कशी होती. दुसऱ्या कोणत्या पण भाज्या मी अशा बनवीन, पण कढी बनवणं म्हणजे टेन्शनच येतं मला डायरेक्ट. पण मी बनवणारच काही झालं तरी. आज यांच्यासाठी जेवण म्हणजे खूप मोठा टास्क असणार आहे. खबर कढी केली ना मी आज. ते लॅब मध्ये कशी उंदर राहते बाय, त्यांच्यावर पहिले वॅक्सिनचं टेस्टिंग करतात. तशी कढीची टेस्टिंग आज आम्ही उंदर आहे ज्यांच्यावर टेस्टिंग होणार आहे. मला पुरणपोळीचं स्वयंपाक जेवढा अवघड वाटत नसेल तेवढी कढी एकटी अवघड वाटत ती. पण आता बनवली मी. यांना वास तर छान आलाय खाल्ल्यावर. छान आलाय. हा वास छान आलाय खरं. खाल्ल्यावर सांगा कशी लागते कढी. राईस पण बनवणार आहे. हो, कढी राईस, बाजरीची भाकरी. ओ माय गॉड, बाजरीची भाकरी. तुम्हाला पण बाजरीचीच भाकरी आज. ठीक आहे. आज मी नाही पीठ मळून चपाती करू शकत, मला लय कंटाळा आलाय. त्यामुळे सगळ्यांना बाजरीचीच भाकरी. हा, कंटाळा आलाय. कंटाळा मला लय लो एनर्जी वाटते, त्यामुळे मी नाही करू शकत पीठ मळून चपात्या. मी बाजरीच्या भाकरीच करू शकते. ठीक, डन. हां डन. आपण तर बाई उठल्यापासून आवरावं सगळं, फरची बिरची पुसावा, सगळं करावा आणि लोक येते बोलले पाहिजे. मी काहीच म्हणले नव्हते, तुम्हीच अशी त्याच्याकडे पाहून रिॲक्शन दिली ना, म्हणून म्हटलं चला ब्लॉगच चालू. कॅमेरा उघडले तर तोंडावर दिसलं मला, तू काय साठी उघडलं. पण मी म्हणले नाही ना तुम्हाला काही. मला त्याच्यावरच बोलणार होती, खरं सांग. हा बोलणार होती ना. तुमचे एक्सप्रेशनच सांगत होते. मी त्यांना काहीच म्हणले नाही. तेच आले इथं ओले पाय घेऊन आणि त्यांनीच बाकीची फरशी पाहिली. त्यांना असं वाटलं की अरे हे खराब झालंय. त्यांचेच एक्सप्रेशन मी पाहिले, फक्त मला डोक्यात बी नाही हे खराब झालं का काय. आणि मग थोडे लाजले ते पाहिल्यानंतर, म्हणून मी कॅमेरा ऑन केला. तर चला आता मी झोपणार आहे. मला खूप झोप येते, असं अंग गरम वाटतं. मला बिलकुल बरं वाटत नाही. आज काय झालं काय माहिती, लई असं डल फील होतंय. तर चला झोपून घेते आता मी. आज मला बरं नाही आहे, तर 4 वाजता चहा फोन करते बघा. आमचे हबी चहा बनवत आहे माझ्यासाठी आणि दादांसाठी. आणि कॉफी बनवतो नंतर. त्यांना कॉफी पाहिजे, त्यामुळे ते स्वतःसाठी कॉफी बनवत आहे आणि आम्हाला दोघांना चहा बनवत आहे.
दादांसाठीचा झाला याच्यावर, तुझ्यासाठी साखर टाकून परत बनवावं लागेल. थोडीशी टाका. कसं वाटतंय स्वतः दुसऱ्यांसाठी चहा बनवताना? चांगलं वाटतंय मला. तूच उगाच मग क्रेडिट देते, एवढं क्रेडिट द्यायची गरज नाही. जास्त जातंय. लोकांचे हसबंड काय काय करतात त्यांच्या बायकांसाठी. काय काय करता तुम्ही पण करा ना. थोडा जास्त घ्यायचा तुला चहा? नाही नाही, एवढा ठीक आहे ना. हा बस. थोडीशी साखर टाकू नका. अर्धा चमचा. कसं आहे, तुम्ही संजीवनी कारखान्याचे लोक आहे ना, तुम्हाला खंडाभर पोतभर साखर लागते 1 कप चहामध्ये. चहा केला तर केला, वरून टोमणे पण मारून घेतले का चहा साखरच एवढी लागेल. मी काय म्हणते, दुसऱ्याला मग जसं पाहिजे तसं दिलं पाहिजे, केला ना मग तिला पाहिजे तसं करतोय मी. पण एवढं गोड प्यायची गरज नाही. एवढं ॲबनॉर्मल गोड नाही राहतं, काही पण नाही सांग. बरं भांडण व्हायच्या तू तुझं कप शोधतो ना. माझं मला कपच सापडा ना. याच्यात कप आहे ना. सापड. गेली लाईट. काय काम करणार हो तुम्ही? आणि आमच्या माठात पाणी भरलं की ते सगळं पाणी याच्यात येते, कारण नळ इतका टिपकतोय की पाणी सगळं याच्यात. रात्री यांनी हे लावलं त्याच्या खाली, नळाखाली ठेवलं, ते पाणी खाली जाईल म्हणून. सकाळपर्यंत ते पूर्ण भरलेलं आहे. ते काय माठ भरून पण उपयोग नाही, पण गार पाणी आता गरज आहे. गार पाणी जास्त ऊन पडतंय तर ते फिल्टर मधलं पाणी पिऊच नाही वाटत. नवीन कॉक आणून त्याला बसवून म्हणजे गार पाणी प्यायला भेटते. किती ते कष्ट माझ्या नवऱ्यासाठी. लाईट पण गेली. देव पण खूपच परीक्षा बघत असतो. चालतं एवढं चालतं. चला, आता जरा बरं वाटतंय मला. दुपारी मी गोळी घेतली आणि झोपले, त्याच्यानंतर जरा फ्रेश झाले आणि आता एकदम बरं वाटतंय. फक्त थोडंसं असं तोंडाला चव नाही, वेगळंच वाटतंय असं. आणि थोडीशी हातपाय दुखत आहे, पण आता सकाळपेक्षा बेटर आहे, कारण सकाळी लईच असं विकनेस आला होता. तर चला, आता स्वयंपाकाची तयारी करते. तर आज मला मसाले भात बनवायचा आहे आणि शिरा. त्या दिवशी शिरा बनवला होता, सुनीलला लय आवडला, तर ते बोलले आज पण बनव. तर आज शिरा आणि मसाले भात बनवायचा आहे, तर पटपट तयारी करते. शिरा बनवणं तर सोपं आहे, पण लग्नाच्या आधी मी कधी शिरा बनवलेला नव्हता. म्हणजे बाकी स्वयंपाक करायचे, पण असं शिरा वगैरे बनवायचे जे मला आवडत नव्हते मी बनवत नव्हते. म्हणजे शिरा मला आवडत नव्हतं तर मी बनवत नव्हते. तर असंच एक दिवस लग्न म्हणजे घरी जोपर्यंत मी माहेरी होते तोपर्यंत मी कधी शिरा केलेला नव्हता. तर एक दिवस लग्न झाल्यानंतर, नवीनच होते, आय थिंक 2-1 महिने झालेले असतात लग्नाला, आणि इथं पण आत्ता शिरा बनवायच्या किंवा दिदी कोणीतरी पाहुणे आले आणि त्यावेळे पोहे आणि शिरा बनवायचं होता. तर दिदी पोहे बनवत होत्या आणि मी शिरा कधीच बनवलेला नाही. पहिलीच ट्रायल पाहुण्यांवर झाली. म्हटलं आता कसं होतं मला माहिती नाही किती माप टाकायचं, काय दिदींना विचारत मी केलं ते, पण अंदाजेच सगळं काही करत होते. पण शिरा इतका छान झाला होता की बस. आणि हे मला आत्ता शिरा करताना आठवलं, हे मी तेव्हा पण नाही बोलले, कारण मला तेव्हा पण नाही आठवलं की मी हा पहिल्यांदाच केला. जस्ट करत होते म्हणून करत होते, पण आत्ता आठवलं की मी पहिल्यांदा शिरा कधी केला होता. आत्ता शिरा बनवते त्याच्यावरून मला आठवलं की मी पहिल्यांदा शिरा कधी केला, तो इथं चालल्यावर केला. पहिला ट्राय पाहुण्यांवरच झाला होता, पण शिरा चांगला झाला होता. त्यामुळे नाही तर पाहुणे पण म्हणले असते नवीन पोरगी नीला काहीच येत नाही, पण शिरा चांगला झाला होता. त्यामुळं रवा छान भाजून घेते. आता इकडं ड्रायफ्रुट्स कट करून ठेवले इथं. चला, रवा भाजतोय तोपर्यंत दिवा वगैरे लावून घेते. आमचे हे मॅचमध्ये व्यस्त आहे. मॅच बघण्यात व्यस्त आहे म्हटलं आमचे हे. ओ माझ्यासोबत गप्पा मार. T20 म्हणून
गेल्यापासून T20 मध्ये मला काही इंटरेस्ट राहिलेला नाही. मग चला फिरायला. तसं पण हे वासराईत लागलेलं आहे शहाणी. चला फिरायला जाऊ, थोडे चक्कर मारू. चला चला थोडा वेळ फिरतो. घरात बसून बसून पण कंटाळा येतो, थोडंसं बाहेर फिरलं तर जरा बरं वाटतं आणि झोप पण चांगली लागते. ती मेन म्हणजे थोडं थकत ना माणूस